नमस्कार, मी प्रतिभा मोरे. मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी चा 11वा पाठ मीनूचा जलप्रवास समजावून सांगत आहे. तो तुम्ही लक्ष देऊन ऐकावा. 11वा पाठ मीनूचा जलप्रवास. एक होती नदी, तिच्यात होते खूप खूप पाणी. निळे निळे, थंडगार व स्वच्छ. इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची. गोल गोल गोटे दिसायचे अन सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. माशाच्या समूहात राहायची मीनू मासळी. मीनू होती इवलीशी. इवलीशी म्हणजे लहान, अगदी तुमच्या हाताच्या बोटा एवढी. रुपेरी कल्ल्यांची. कल्ले म्हणजे माशांची कानं. इतर मासे तिचे खूप खूप लाड करायचे. तिला क्षणभरी नजरेआड होऊ द्यायचे नाहीत. पण मीनूला नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता. ती आईला विचारायची, आई, एवढं पाणी रोज कुठे जातं? आई म्हणायची, मीनू, पुढे मोठा समुद्र आहे, त्यात जातं. आई, समुद्र केवढा असतो? मीनू विचारे. मला माहित नाही बाळ, आई म्हणायची. मीनू मधून मधून विचार करायची, खरेच केवढा असेल बरं समुद्र? रोज एवढं पाणी त्यात जमते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोलही. असे केले तर तो तर समुद्रच बघून आलो तर. आनंदाने तिने टुणकन उडी मारली. ह्या विचारानेच की मी जर समुद्र बघून आले तर, ह्या विचाराने मीनूने असा विचार केला आणि तिने त्या आनंदाच्या उत्साहात टुणकन उडीच मारली. एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवर पाण्याचे लोंढे व्हायला लागले. नदीचे पाणी गढुले. गढुले म्हणजे खराब झाले. माती आणि पाणी मिक्स झाले, त्याला म्हणतात नदीचे पाणी गढुले. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले, पण कोणीच कोणाला दिसेना. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळात मीनूची व आईची चुकामुक झाली व पाण्याबरोबर मीनूही गिरक्या घेत निघाली. खूप वेळ ती अशीच पोहत होती. मीनूने हळूच तोंड उघडले. थू थू, सगळे खारट पाणी. अय्या म्हणजे समुद्र. समुद्र म्हणतात तो आला की. बापरे, केवढा लांब पर्यंत पसरलेला आहे. नजर सुद्धा पोहोचत नाही इतक्या लांब. चला, थोडीशी चक्कर मारून परत जावे झाले. मीनू हळूहळू पुढे निघाली. पाण्यात एका बाजूला लांब पर्यंत खडकाच्या काय होत्या, रांगा होत्या. त्यातील एका खडकावर फुलेच फुले होते. नदीच्या पाण्यावर तरंगायची तशी मीनूला गंमत वाटायची. जशी जशी ती नदीच्या पाण्यावर तरंगत होती तशी तशी तिला मज्जा म्हणजे आनंद वाटत होता. ती हळूहळू पुढे निघाली. लाल, गुलाबी, अंजीर फुले, किती छान छान रंग होते त्याचे. इतक्यात तिची एका विचित्र माशाची टक्कर झाली. त्याचे तोंड होते घोड्यासारखे व पोटाला पिशी होती. त्यात छोटे छोटे पिल्ले बसलेले होते. मीनूला क्षणभर हसूच आले. कोण तुम्ही? तिने विचारले, पण तो पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे गेला. एवढ्यात तळाकडून आवाज आला. त्याचं नाव घोडा मासा, समुद्र घोडा. आवाजाच्या रोखाने मीनूने पाहिले. तळाशी एक मोठे कासव बसले होते. नदीत असते त्यापेक्षा कितीतरी मोठे. मीनू लाटांच्या पायऱ्या उतरत त्याच्याजवळ पोहोचली व म्हणाली, कासव दादा, तुम्ही इकडं कधी आलात? मी तर इथंच राहतो, ते म्हणाले. नाहीच, मुळीच. आमच्या नदीतही एक छान छान कासव दादा आहेत, ते वेगळे. मी समुद्रात राहतो. पण तू इकडं का आलीस? इथं तर पावला पावलावर संकट उभी आहेत. बघितलंस किती चित्र विचित्र मासे फिरतात इकडून तिकडे. तो 8 हात असलेला अष्टभुजा मासा, तो कसा उलटा चालतोय बघितलंस का? पाण्याच्या चुळा भरत हळूहळू माग सरकतो. आपल्या आपल्या 8 हातांनी मासे खेकडे पकडून खातो. पाण्यात उतरणारी माणसे सुद्धा त्याला घाबरतात बर का. पण कासव दादा, इथं तर तळाला नदीसारखे शंख शिंपले पडलेले आहेत, असे मीनू म्हणाली. काय की इथे सुद्धा नदीसारखे शंख शिंपले पडलेले आहेत? त्याच्यावर कासव म्हणाला, पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असते? इथं या 2 शिंपल्या, पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असते? इथं या 2 शिंपल्यात पेटीत एक किडा बसलेला असतो बर का. त्याला चालायचं असलं की आपले पाय फटीतून बाहेर काढून तो हळूहळू चालतो. हा अगदी मासाचा गोळा असतो, गोळा. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून गुंडाळतो. तरी पोचणं काही संपतच नाही. हा आपला तसाच गुंडाळत राहतो. मग त्यातून छान मोती तयार होतो. इथं तळ्यापर्यंत कधी कधी माणसं येतात, शिंपले उचलून घेऊन जातात. इतक्याच त्याच्या मधून एक प्राणी तिरकात
तिरका चालत गेला. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. आता मात्र मीनूची घाबरगुंडी उडाली. पळत जाऊन ती कासव दादाजवळ उभी राहिली. घाबरू नकोस, हा तर खेकडा. याच्या पाठीवर माझ्यासारखंच कठीण कवच आहे, त्यामुळे शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाही. याला 6 तर कधी 8 पायही असतात, तरी पण बेट्याला सरळ मात्र चालता येत नाही. तोंडाजवळ 2 नांग्या असतात, त्यामुळे त्याचं संरक्षणही होतं व त्याला भक्ष्यही पकडता येतात. भक्ष्यही म्हणजे त्याला खाण्यासाठी अन्नही प्राणीही गोळा करता येतात. आता तू माझ्या बरोबर चल. आपण खूप खूप दूर व खूप खूप खोल जाऊ. तिथं खूप अंधार असेल, कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही. तिथं प्रचंड आकाराचे मासे असतात. काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. चल, येतेच गंमत बघायला? नको रे बाबा, घाबरून मीनू म्हणाली. मला माझ्या आईकडे जायचे. कासव दादा हसून तिच्या बरोबर निघाले. वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडलेली होती. ती चुकून त्यांनी मीनूला नदीत आणून सोडली. नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. तिने 2-3 चुळा भरल्या. खारट तोंड स्वच्छ धुतले गेले. कासव दादा, चला ना माझ्या बरोबर, तिने आग्रह केला. नको मीनू, जसा तुला समुद्र आवडत नाही तशीच मला नदी आवडत नाही. बरं, येतो मी, तू मात्र आता घरी जा. वळून बघत कासवदादा हळूहळू निघाले. मीनूला क्षणभर वाईट वाटले. कासवदादांनी तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या, त्या कधी एकदा आईने सांगेल असे तिला झाले होते. इथे हा पाठ संपतो. या पाठाचे लेखक आहे विनया साठे. लेखकाचे नाव पण कायम लक्षात ठेवायचे. कधीही विचारलं जातं की मीनूचा जलप्रवास या पाठाचे लेखक कोण होते, तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे या पाठाचे लेखक होते विनया साठे. मी तुम्हाला मीनूचा जलप्रवास हा पाठ माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तो तुम्हाला आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. आपण पुढच्या भागामध्ये घेऊया स्वाध्याय. नमस्ते.